वाघसाई सोमेश्वर संघाकडून खेळताना आपण रोहितला पाहिलेलं आहे मित्रांनो. इथं मात्र रोहितची पॉवर निश्चितच दुगणी होते, कारण मॅट्रिक लगावण्याचा त्याचा प्रकार या ठिकाणी सक्सेस होतोय आणि एक गुण आपल्या संघासाठी जोडतोय. विजयाचं अंतर कमी केलं जात आहे टू ऑर नॉट. बराच वेळानंतर आंबोतकलचे तंटामुक्त समिती अध्यक्ष फुटकानं संधी मिळते या ठिकाणी भोपू वाजवण्याची. बघूया या ठिकाणी प्रणीत मात्र असताना प्रणीतला खूप सोपं असणार आहे. आकाशच्या माध्यमातून एक गुण जोडला जातोय आणि पुन्हा एकदा विजयाचं अंतर पुन्हा एकदा वाढवलं जाते 17-13. रोहित या ठिकाणी रोहितला बसवण्यासाठी तयार आहे आणि इथं मात्र रोहितला पकड गुण मिळतोय. तो पुन्हा एकदा अद्वैत स्टार या संघाला 2 मिनिटं आणि 46 सेकंदाचा कालावधी. आता मात्र सूरज म्हणजे बाळ्याला आपल्या हाती निश्चितच सामन्याची पकड मजबूत बसवण्यासाठी स्वतःच्या अंगावरती निश्चित एक जबाबदारी घ्यावी लागणार. शुभमला जबाबदारी घ्यावी लागणार, अन्यथा खूप कठीण परिस्थिती या ठिकाणी येऊन ठेवलेली आहे ती गोपाळ जोशी मास्टर्स या संघावरती. असं म्हटलं जातं डुबत्याला काडीचा आधार. आता कोणीतरी आधार देणं गरजेचं आहे, ज्यामध्ये शुभम असेल, सूरज म्हणजे बाळ्या असेल, अशा प्रकारच्या खेळाडूंना स्वतः चांगल्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं. शुभम आतापर्यंत 2-3 वेळा पकड झाली, पण इथं मात्र निश्चितच सक्सेस झाल्याचा दावा ठोकला जातोय आणि एक गुण. 2 मिनिटं आणि 5 सेकंदाचा कालावधी. 18-14. पुन्हा एकदा 4 गुणांचं अंतर, पण या संपूर्ण खेळामध्ये प्रणीतनं प्रभावित केलं मित्रांनो. आतापर्यंत प्रणीतने बरेचसे गुण, पण इथं मात्र सूरज कमबॅक करून देतो आपल्या संघाला. दोन गुण. आता मात्र लीड वाढले जाते या ठिकाणी. लगभग 1 मिनिट आणि 35 सेकंदाचा कालावधी या ठिकाणी आपण पाहतोय. 15-20. 1 मिनिट आणि 30 सेकंदाचा कालावधी. अजूनही 5 गुणांचं अंतर आहे. हे अंतर कमी करण्यासाठी रोहित, शुभम आणि निश्चितच जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे दाखल आपण पाहिलेले आहेत, त्याच्याकडून सुद्धा एक चांगली अपेक्षा. पण इथं मात्र प्रणीत म्हणजे पांड्याकडून आतापर्यंत चांगला दर्जेदार खेळ आणि लगभग सामना समाप्तीकडे वळतोय. आता मात्र मोठी सुपर डुपर चढाई करावी लागणार आहे, ती निश्चितच शुभम याला. 1 मिनिट बाकी आहे या ठिकाणी. शुभम पुन्हा एकदा सक्सेस होतोय. अद्वैत स्टार संघ 1 गुण पुन्हा एकदा हिरावून घेतोय, तो गोपाळ जोशी मास्टरचा संघ. पण इथं मात्र पुन्हा एकदा काय घडतं बघूया. 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी आहे. 20-16. निश्चितच या ठिकाणी प्रणीतला पॉइंट घ्यायचा आहे. काय घडतं बघूया. यानंतरची चढाई मात्र दर्जेदार करणं गरजेचं आहे, अन्यथा खूप कठीण परिस्थिती असणार आहे ती गोपाळ जोशी मास्टर्स या संघाची. कारण 4 गुणांचं लीड तोडायचं म्हटलं तर एक मोठी चढाई करणं गरजेचं आहे.